हेल्थ चेक. हॅलो. सह्याद्रीच्या रंगांवरती बुगलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शुभा राजांना प्रथमता मुजरा. महाराजांना पुनश्च येता नतमस्तक होतो आणि सर्व क्रिकेट प्रेमी राजांना पुन्हा एकदा वडकी सुपर लीग 2025 मध्ये मनापासून स्वागत. मान्यवर आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. अगदी दोनही टीम मात्र बलवान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि एकमेकांच्या समोर खरं तर झुंजताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स वडकी, दुसऱ्या साईडला अगदी वडकी इंडियन्स टीम. आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळेल. वडकी नाईट रायडर्स टीम खरं तर फायनल मध्ये पोहोचली गेली आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये तिसऱ्या बाजी ओव्हरसाठी खरं तर आपल्याला गोलंदाज इथे वापरलेला पाहायला मिळेल विशाल महाडिक. माफ करा विशाल मोडक. येस, विशाल मोडक खरं तर आम्हाला मॅजिक ओव्हरसाठी पाहायला मिळतील. चला मॅच अगदी ऑन करायची आहेत. दोनही बॅटर पोचा स्ट्राईक वरती. अगदी त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. मॅच देखील आपल्याला ऑन करणं गरजेचं असेल. अगदी अंतिमचा दिवस स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. लाखो क्रिकेट प्रेमी आजही मैदानावरती आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. विशाल मोडक खरं तर मॅजिक ओव्हरसाठी या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर मॅचला खरोयात आपण ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. वडकी सुपर लीग 2025 चा थरार पाहायला मिळतोय. बॅटर अगदी रणजित ऑन स्ट्राईकला आहेत. अक्षय मोडक अगदी गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमित इथे मोडक सज्ज होत आहेत. चेंडूला देखील रोखलं जातंय आणि याबरोबर सिंगलच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश खरं तर वडकी इंडियन्स टीमचा एका धावेच्या मदतीने होतोय. त्यानंतरचा चेंडू अगदी स्ट्राईक वरती सुमित पाहायला मिळतील. पाठीमागच्या मॅच मध्ये सुमितची देखील चांगली खेळी आम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर पुरुष एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये अगदी मिड ऑफला सातत्याने फटके खेळले जात आहेत. अगदी बॅक टू बॅक याही चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आहे. रणजित ऑन स्ट्राईकला अगदी धावा बनवाव्या लागतील. दोनही संघ बलवान आहेत आणि एकमेकांच्या समोर झुंजताना खरं तर पाहायला मिळतात. सिंगल दुहेरीचा कॉल चालू असताना थांबवलाय. गुड कॉल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि याबरोबर इथे देखील सिंगल आहे. एक दोघांमध्ये खरं तर समतोल कॉलिंग मिस कॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच अगदी महत्वपूर्ण आहे. दिवस मात्र WSL 2025 चा थरार दिवस क्रमांक स्पर्धेचा अंतिमचा फायनल डे. कोण ठरेल चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट पाहणं गरजेचं असेल. चला क्षेत्ररक्षण टीम मॅच ऑन करणं खरं तर गरजेचं असेल. अगदी एक चेंडू मात्र आज मित्रांनो लाख मोलाचा आहे. स्पर्धा देखील वडकी सुपर लीग 2025 लाख मोलाची आहे. बॅक टू बॅक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अगदी डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेटला देखील पाहतोय. अगदी काउंट कॉर्नर सजवलाय. लॉंग ऑनला सुद्धा आहेत क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षण. सुमित इथे सज्ज होतील. अक्षय गोलंदाजीच्या माध्यमातून इथे फुलटॉस आहे. पॉवरफुल असेल की नाही, कनेक्शन इथे थोडंसं खराब राहिलंय आणि टिपला जाईल. सुमित बॅक टू द पवेलियन फॉर यू डी विकेट. येस, थँक्यू डीजे. अजय मोडकने देखील तिथे कोणतीही चुकी खरं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये केलेली नाही. एक चांगला असेल त्याने देखील टिपलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश चव्हाण खरं तर इथे पाहायला मिळतील. बॅक टू बॅक सिंगल आल्यात. त्यानंतर अगदी मोठी विकेट सुमितला इथे बाद करण्यामध्ये टीमला यश आले. गणेश ऑन स्ट्राईकला अगदी आपल्याला पाहायला मिळतील. पाठीमागच्या मॅचमध्ये दरवेळी खरं तर ओपनिंग करताना आम्हाला पाहायला मिळत असतात. इथे सज्ज होत आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिला धक्का टीमसाठी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे.
गणेश सज्ज होतील आणि पुलटॉस इथे आक्रमण बनवला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत आहेत. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा देखील प्रयत्न आणि याबरोबर याही चेंडूवरती 2 धावा मिळतील. एक चेंडू उरलाय. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. चेंडू आउटफिट बदलली गेली होती. त्यानंतर धावांची देखील धाव पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर एक ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये देखील आपण करतोय. परंतु दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती कोण येते पाहणं गरजेचं असेल. अगदी प्लॅनिंग मात्र सर्व संघांनी बनवलं होतं चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट होण्यासाठी. परंतु ते स्वप्न आज खरं तर एकातच पूर्ण होणार आहे. लक्षात घ्या जेव्हा ड्रिंक्स ब्रेक आपण खरं तर घेतो ना खेळाडू राजांनो की खेळपट्टीवरती खरं तर ड्रिंक्स ब्रेक नकोय. मैदानावरती तुम्ही कुठेही करा लक्षात घ्या खेळपट्टीवरती खरं तर नकोय. गोलंदाजी मार्कवरती अगदी सुपरस्टार खरं तर आपण सातत्याने या खेळाडूची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कित्येक मॅन ऑफ द मॅच खरं तर या खेळाडूच्या नावावरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. प्रथमेश शेवाळे अगदी गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक मार्गस्थ करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दोनही बॅटर पुन्हा एकदा खेळपट्टीवरची चर्चा अगदी कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये दिले जातील. खेळपट्टीचा आढावा जो आहे तो कळवणं खरं तर गरजेचं आहे आणि तो आढावा खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित अगदी दिलजीत आपल्या संघासाठी जिंकावा लागेल. क्षेत्ररक्षण अगदी पुन्हा एकदा सजवलं जातंय. मॅचला ऑन करायचंय. दुसरं षटक इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. इथे सनसनी प्रहार आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतात. फेकी होतीये आणि या बरोबर पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. यस आताच्या 2 मिळतील. 2च्या मदतीने 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक दुसऱ्या षटकाची खरं तर एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला 2 धावांच्या मदतीने केलेली पाहायला मिळते. जवळजवळ 10 संघांचा संगम. त्यानंतर अगदी ऑक्शन पद्धतीने खरं तर ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण आहे. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. 4 रन चौका मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा अगदी धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. रणजितच्या बॅटमधून खरं तर 4 धावा मित्रांनो आताच्या आल्यात. गोलंदाज खरं तर सातत्याने कित्येक वेळा प्लॅनिंग करत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे त्यानंतरचे कमबॅकचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. रणजित खरं तर आक्रमण सातत्याने बनवत गेलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे देखील फटका फसलाय. स्लाइस झालाय. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. याही चेंडूवरती एक सिंगल आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. एका साईडला त्यानंतरचा चेंडू अगदी पहिल्या चेंडूवरती 2. त्यानंतर एक चौकार. त्यानंतर एक सिंगल. जवळजवळ 14 आहेत मित्रांनो. चला गोलंदाजी टीम थोडासा वेळ वाचवा. जास्त वेळ खरं तर नकोय. फायनल देखील आपल्याला वेळेमध्ये कव्हर देखील करायची आहे. त्याच्यामुळे वेळ वाचवणं देखील मित्रांनो गरजेचं आहे. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. त्यानंतर या चेंडूवरती डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होणार आहे. एक धाव जी आहे ती डिक्लेअर स्वरूपात इथे मिळेल. धावफलकाला अगदी रोखून ठेवण्याचं काम खरं तर इथे मैदानाच्या आतमधून पाहतोय. अगदी 2 अजून उरलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बनवायला हवंय. टार्गेट मोठं करावं लागेल. अफाट प्रयत्न खरं तर करावे लागतील. इथे चान्स बनला होता. एसटी रक्षकाने इथे खरं तर चान्स एक गमावलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहतोय. दुसऱ्या षटकातला अंतिमचा चेंडू इथे उरलाय. कशा प्रकारे आक्रमण पाहायला मिळेल गणेश.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर अगदी झडप उडवणारा खरं तर फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे मॅजिक ओव्हरसाठी विशाल मोडक आम्हाला पाहायला मिळतील. विशाल मोडक यांची खरं तर निवड मॅजिक ओव्हरसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला, टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅच आता ऑन करावी लागेल. चला, रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. चला मित्रांनो, ड्रिंक्स ब्रेक आहे तो संपवायचा आहे. मित्रांनो, मॅच ऑन करणं खरं तर गरजेचं असेल. अगदी वडकीच्या रॉयल चॅलेंजर्स वडकी खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. चला, क्षेत्ररक्षण टीम लवकरात लवकर सजवा. 2 षटकांचा इथे खेळ संपन्न होतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. मॅजिक ओव्हर अर्थात पॉवर प्लेचं षटक अगदी आपल्याला हे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतील. रणजित अगदी स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रणजित मोडक अगदी नॉन स्ट्राईकला गणेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजितने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 9 धावा त्याच्या बॅटमधून. त्यानंतर गणेश चव्हाण अगदी 5 चेंडू खेळलाय, 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. इथे मॅजिक ओव्हर आहे. 16 धावांचं टार्गेट इथे पूर्ण केलं जाईल का, बोनस मिळेल का, पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यस, व्हाईट बॉल. अवांतर धाव मित्रांनो खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे खरं तर व्हाईट बॉल देखील कळवला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर केली जाते. गोलंदाजी टीम इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण दूध का दूध और पाणी का पाणी 6 निशा आहे ती खरं तर करावी लागेल. निर्णय महत्त्वपूर्ण आहे. आज दोनही पंच दिवस क्रमांक पहिल्यापासून ते अगदी फायनल डेपर्यंत आम्हाला पाहायला मिळालेत. त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अगदी MM सर देखील आम्हाला पाहायला मिळतील. अगदी पीटीसी लाईव्हची टीम पूर्णपणे टीम आजही देखील सज्ज आहे. गल्ली ते दिल्ली सामना देखील आपण पाहू शकता. अर्थात पाहणं गरजेचं आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि इथे खरं तर आपल्याला पाहायला मिळेल 6 निशा करावी लागते. हिमांशु सर अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतील. अगदी निर्णय काय असेल खरं तर या ठिकाणी गोलंदाजी टीमचा रिव्ह्यू आहे. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चेंडू मात्र अवांतर आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मित्रांनो पाहतोय. अवांतर धाव मिळते. व्हाईट बॉलच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 16 धावांचं हे टार्गेट आहे मॅजिक ओव्हरमध्ये. खरं तर काय मॅजिक पाहायला मिळेल. रणजित आक्रमण करेल का. पहिला चेंडू अगदी आडव्या बॅटने फटकवण्याचा प्रयत्न होता परंतु वाईट आलाय. त्याच्यानंतरने कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी टीमचा खरं तर रिव्ह्यू इथे संपला याची नोंद घ्या. मॅच पुन्हा एकदा ऑन होते. रणजित खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षक दूर होऊन चेंडूपर्यंत फेकी करतायत. सिंगल मिळाले, फंबल झाले होते. त्यानंतर इथे संधी निर्माण झाली होती. संधीचं मित्रांनो सोनं करता आलेलं खरं तर इथे नाहीये. संधी मिळाली होती. संधीचं सोनं खरं तर व्हायला हवं होतं परंतु त्यानंतर या चेंडूवरती 2 पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. मॅजिक ओव्हर अर्थात पॉवर प्लेचं षटक अगदी आपल्याला पाहायला मिळतील.
2 धावा येतील 2च्या मदतीने 20 रन्स ऑन द बोर्ड. क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक पुरुष एकदा प्रथमेश शेवाळे खरं तर लॉंग ऑफला आहेत. अगदी लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळत आहेत. अजय मोडक यांच्यावरती खरं तर तटबंदी. आज मात्र मोठी जबाबदारी रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमने दिली आहे. रणजित इथे आक्रमण तर झालाय आणि याबरोबर कनेक्शन पूर्णपणे खराब. रणजित बॅक टू द पवेलियन. OUT विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल साबळे. चला कुणाल साबळे या ठिकाणी पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 अर्थात वडकी इंडियन्स टीमला मैदानाच्या आतमधून बसलाय. धावसंख्यावरती 20 आकडा आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये खरं तर 3 झाल्यात. अजून 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 13. 4 चेंडूमध्ये 13 येतील का? 4 चेंडूमध्ये मोठे फटके खरं तर खेळले जातील का? कुणाल यांच्याकडे आज क्षमता आहे. सिद्ध करावं लागेल स्वतःला. इथे षटक महत्वपूर्ण आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. कुणाल साबळे ऑन स्ट्राईक. खुल्या टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील खरं तर चेंडू मात्र पाहतो. यस डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि पुरुष एकदा 13 धावा पूर्ण होतील का पाहणं गरजेचं आहे. अगदी आतापर्यंत या षटकामध्ये 3च धावा आल्यात. यस एक व्हाईट बॉल त्यानंतर 2 आल्या. आक्रमण आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अगदी डाऊन दी बॉल टिपला जातोय झेल. पुन्हा एकदा कुणाल साबळेचा संपवला खेळ. OUT विकेट. लक्षात घ्या. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. इथे अजित सज्ज होत आहेत. अजून खरं तर चेंडू उरलेले पाहायला मिळतील. अजून 2 चेंडू खरं तर इथे उरलेत. 2 चेंडू खरं तर उरलेत. पुन्हा एकदा गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करून खरं तर सातत्याने अगदी खेळाडू आम्हाला पाहायला मिळालेत. अजून खरं तर 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. मोठे फटके पाहायला मिळतील का? अजित न्यू बॅटर. ते फुलटॉल वसूल करणारा फटका खरं तर खेळलाय आणि मैदानाच्या आतमधून काय पाहायला मिळेल? पंचांचा निर्णय या सीमारेषेच्या पलीकडे. षटकारचे रन. थँक्यू डीजे. षटकार मिळतोय. षटकाराच्या मदतीने 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 16 जर पूर्ण झाल्या नाही तर त्याचे हाफच फक्त आपल्याला भेटतील. सातत्याने प्रयत्न करत मैदानाच्या आतमध्ये अजित देखील करतायत. 1 चेंडूमध्ये 7 धावा येतील का पाहणं गरजेचं असेल. यानंतरचा चेंडू खराब येईल का चांगला येईल. 1 चेंडूमध्ये 7 धावा येणं खरं तर गरजेचं असेल. त्यानंतर बोनस देखील मिळेल. आलं नाही तर हाफच धावा मिळतील. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यानंतर शर्यत तर दोघांमध्ये आहे. सिंगल तर झाली पूर्ण. दुहेरीचा देखील प्रयत्न आणि याबरोबर तिसरीचा कॉल करत असताना इथे थांबवलं गेलंय. 2 मिळतील आताच्या आणि त्याबरोबर या 5 धावांची पेनल्टी खरं तर आपण बॅटिंग टीमला इथे कळवतोय. आपल्याला हाफ खरं तर वडकी इंडियन्स टीमला देण्यात येते आणि इथे धावा मिळतील फक्त 6 धावा खरं तर आताच्या मिळतील. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 28. 28 धावा धावफलकावरती आहेत.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथं मार्गस्थ होत आहे. लक्षात घ्या, शॉट मारताना जर चेंडू फुटला किंवा खराब झाला तर तो चेंडू मात्र मृत असेल, अर्थात फुटल्यावरती डेड बॉल असेल. लक्षात घ्या, मृत चेंडू घोषित केला जाईल. गणेश गोलंदाजी मार्कवर अमित मोडक इथे आक्रमण केलाय. दर्शक बनतील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. थँक्यू. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी झुंजार ग्रुपचे अध्यक्ष सागरदादा मोडक आणि गणेशजी दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी गणेश ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अमित मोडक यांच्यावरती खरं तर टीमची आज जबाबदारी आहे. षटकार खरं तर आक्रमण होतोय. त्यानंतर दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक अगदी कव्हरला पोहोचलेत. सिंगल, त्यानंतर सिंगलचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर अगदी या चेंडूवरती 2-2च्या मदतीने 36 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. पुढे सरसावलेत, हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. थोडेसे फंबल झाले होते, त्यानंतर फेकी देखील पूर्ण होतीये. याही चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. 38 रन, 38 धावा अगदी धावफलकावरती आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. निमित्त मात्र आज WSL 2025चा थरार. यस पंच नो बॉल कळवत आहेत. इट इज अ नो बॉल. आणि त्यानंतरचा चेंडू अगदी खुल्या फटकेबाजीसाठी फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू खरं तर आपण पाहतोय. गणेश लाभ घेतील का फ्री हिटचा? इथे देखील हवाई तडाखा उंच आहे आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले. त्यानंतर दुहेरीचा देखील पूर्ण होतोय कॉल. यस 2 धावा मिळतील आताच्या फ्री हिटच्या चेंडूवरती. 41 रन ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 2 चेंडू खरं तर इथे शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती देखील कसं प्लॅनिंग पाहायला मिळेल. आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इथून पुढे गणेश चव्हाण या 2 चेंडूवरती किती आक्रमण खरं तर बनवतील. धावफलक अगदी उंच शिखरावरती पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे दोघांच्या माध्यमातून. गणेश ऑन स्ट्राईक. यस मैदानाच्या आतमध्ये इथे व्हाईट बॉल खरं तर आपण पाहतोय. अवांतर धाव मुख्य पंच कळवतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. दोनही बॅटर खरं तर मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा खरं तर खेळत असताना आपल्याला गणेश चव्हाण यांची बॅटिंग पाहायला मिळते चांगली. त्यामुळे बॅटने उंच हवाई तडाखा आणि याबरोबर शिवछत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. चरण षटकार मिळेल. षटकाराच्या मदतीने 48. चला मित्रांनो चेंडू आणा लवकर. अंतिमचा चेंडू खरं तर इथे इनिंगचा उरलाय. इनिंगचा अंतिमचा चेंडू उरलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. चला चेंडू आहे. चला आलाय मॅच बॉल आलाय दादा. मॅच बॉल आलेला आहे आणि मॅच आपण पुन्हा सुरू करतोय. चौथ्या षटकातला अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. 48 रन ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडू खरं तर उरलाय. मॅच पुन्हा एकदा आपण ऑन करतोय. अगदी गणेश चव्हाण इथे सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला टीमचे कॅप्टन कुल अमित मोडक. त्यानंतरचा चेंडू ते देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅकफुटवरती आले होते. त्यानंतर फटका खेळाय सिंगलच्या मदतीने दुहेरीचा आणि त्यानंतर तिसरीचा सुद्धा कॉल आहे. धावांवरती धाव. 3 तर झाल्या. चौथी आणि चौथीचा कॉल होत असताना गणेश चव्हाण बॅक टू द पवेलियन. धावची स्वरूपात विकेट आहे. आत्ताच्या 3 मिळतील. 3च्या मदतीने धावफलकावरती धावांचा आकडा 51 आणि विजयासाठी 52 धावांची आवश्यकता.
रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमला विजयासाठी 52 धावा बनवायच्यात. DJ Bart. लक्षात घ्या, जुना चेंडू द्या. फिल्डिंग टीम चेंडू टाका, रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम चेंडू टाका. आत्ताचा चेंडू टाका. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम आत्ताचा चेंडू टाका. मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आता. प्रेक्षक वर्गाकडे असेल, प्रेक्षक वर्ग आपण पण टाका, विनंती असेल. चला लक्षात घ्या, चेंडू खरं तर आपल्याला कुठं गेला तर हा चेंडू वापरला जाईल, त्याच्यासाठी चेंडू लागतात, याची नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षण टीम मैदानाच्या आतमध्ये, अर्थात वडकी इंडियन्स टीम क्षेत्ररक्षण सजवेल, तर दुसऱ्या साईडहून रॉयल चॅलेंजर्स वडकी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 दुरंदारीचे सज्ज थँक्यू डीजे. चला रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम, चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. वेळ वाचवा टीम, विनंती असेल. चला रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम, वेळ वाचवा, विनंती असेल. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विजयासाठी अगदी 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये 52 धावा खरं तर आपल्याला बनवायच्या आहेत. चला वेळ वाचवा टीम, विनंती असेल. चला रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. त्या मॅच मध्ये खरं तर जो संघ विजयी होईल तो मात्र सेमीफायनल 2 खेळताना आम्हाला पाहायला मिळतील. वडकी सुपर जायंट टीम खरं तर सेमीफायनल 2 साठी सज्ज आहे आणि सेमीफायनल 2 साठी खरं तर यात जो जिंकेल तो संघ आम्हाला पाहायला मिळेल. विजयासाठी अगदी 52 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि मॅजिक ओव्हर साठी खरं तर गोलंदाज वापरला जाणार आहे. रणजित मोडक यांना खरं तर इथे मॅजिक ओव्हर साठी इन्व्हाइट केलं जात आहे. अजय मोडक आणि त्याच्याबरोबर एक स्टार सुपरस्टार आपल्याला सातत्याने खेळी त्याची चांगली पाहायला मिळाले. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला मित्रांनो, मॅच ऑन करणं खरं तर गरजेचं आहे. 52 धावा अगदी विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य आंधळे खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावांची आवश्यकता. अगदी 5 धावसंख्येपासून खरं तर स्कोर आपण ऑन करणार आहोत, याची नोंद घ्या. 5 पासून धावसंख्या पुढे सरसावली जाईल. मॅजिक ओव्हरची खरं तर पॅनल्टी आपण दिली जाते, याची नोंद घ्या. अजय इथे ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रथमेश शेवाळे मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी ऑन करतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. आदित्य आंधळे प्लेअर ऑफ द मॅच कित्येक वेळा ठरलाय टुर्नामेंट मध्ये. पहिला चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमधून काय
मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत रमेश गायकवाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. रमेश गायकवाड पहिला धक्का अगदी धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती खरं तर आदित्य आंधळेच्या माध्यमातून आलाय. जबरदस्त गोलंदाजी आम्हाला सातत्याने या खेळाडूची पाहायला मिळत असते आणि ते समीकरण पुनश्च एकदा आदित्यने इथे देखील वापरलंय. अचूक टप्पा प्रत्येक चेंडू अगदी वेगवेगळ्या टप्प्यांवरती खरं तर त्याने गोलंदाजी केली आहे. एक सुंदर असं आयोजन नियोजन खरं तर आपल्याला वडकी सुपर लीग 2025चं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा अर्थात WSL 2025चा थरार पर्व अगदी पहिलं पाहतोय. रमेश गायकवाड न्यू बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला आता ऑन करूयात. विजयासाठी बनवायचे आहेत 52 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट खरं तर सजत असताना पाहायला मिळाली आहे. अजय बोडक खरं तर बॅक टू द पवेलियन झाले. टीमला मोठा धक्का रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमला खरं तर भेटला आहे आणि त्यानंतर अगदी रमेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतील. मॅच मित्रांनो पुन्हा एकदा ऑन होते. वडकी सुपर लीग 2025चा थरार देखील यस 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 इथे अगदी इथे काय पाहायला मिळेल. चान्स बनवला होता. चान्स खरं तर इथे सुटला जातोय. आदित्य खरं तर काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जबरदस्त गोलंदाजी मॅचवरती पकड आणणारी खरं तर गोलंदाजी आहे मित्रांनो. एक एक विकेट खरं तर खूप महत्त्वाची आहे आणि अशा चुका पुन्हा टाळाव्या लागतील. रमेश गायकवाड पुन्हा एकदा आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला आहे. दबाव दडपण प्रेशर 52 विजयासाठी लक्ष आहे. टार्गेट आहे. आक्रमण जारी असेल. मोठा फटका खेळलाय. खोलवर टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल मोडक या ठिकाणी पाहायला मिळतील. लक्षात घ्या गोलंदाज आपण कंपल्सरी कॅप डोक्यावरची उतरवायची आणि खरं तर अजून चेंडू इथे बाकी आहेत. अजून दोन चेंडूंचा खेळ खरं तर पहिल्या षटकातला बाकी आहे. कंपल्सरी गोलंदाजाने खरं तर आपल्या डोक्यावरची कॅप उतरवायची आणि मग खरं तर नियम नाही आहेत अटी नाही आहेत परंतु उतरवणं थोडंसं गरजेचं असेल याची नोंद घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मोडक यांना आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाजी खरं तर मॅजिक ओव्हरमध्ये विशाल यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यानंतर बॅटिंगमध्ये काय करतील पाहणं गरजेचं आहे. खोलवा टप्प्याच्या मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉईंटला अगदी कुणाल साबळे खरं तर लावून दी बॉल. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने 6 रन्स ऑन द बोर्ड. एक चेंडू इथे उरलाय. 19 चेंडू आणि विजयासाठी अजून 46 धाबांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि विजयासाठी 46 धाबांची आवश्यकता. कशा प्रकारे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रथमेश शेवाळे तर दुसऱ्या साईडला अगदी विशाल मोडक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आक्रमण केला जातोय की नाही पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. प्रत्येक चेंडू अगदी दबाव आणत राहील बॅटिंग टीमवरती. आक्रमण खरं तर प्रथमेशला कित्येक मॅचमध्ये अगदी पाहायला मिळाला आहे. त्यानंतरचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय. चुकी झाली की काय आणि चुकी झाली आहे. बडी मछली जाल में काय झेल टिपलाय. रनिंग ड्रॉप OUT. जी विकेट पाहिजे होती ती विकेट तर मिळाली आहे. प्रथमेश शेवाळे बॅक टू द पवेलियन. धक्का. आदित्य आंधळे काय आज गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
या षटकासाठी सागरदादा मोडक झुंजार ग्रुपचे अध्यक्ष आणि गणेश दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स या कॅचसाठी 1000, तर ह्या षटकासाठी आदित्य आंधळे याच्यासाठी देखील 1000 आणि ह्या कॅचसाठी प्रतीकदादा जाधव 1000 रुपयाचं पारितोषिक. या मॅचमध्ये जो संघ पराभूत होईल तो चौथ्या क्रमांकावरती स्थानापन्न होईल याची नोंद घ्या. प्रतीक जाधव यांच्यासाठी नवनाथजी जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅचला ऑन करूयात. 18 चेंडू आणि 46 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. नितीन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून गोलंदाज आदित्यसाठी 1000 आणि सुमितने जो झेल घेतलाय त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होतंय उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो उदलाजी शेवाळे साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी आकर्षक बाईक आहे खजिनदार श्री देव शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट वडकी आदरणीय पंकजदादा मोडक आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर खास करून उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. व्हाईस चेअरमन आदरणीय दिनेशजी जाधव साहेबांचं शुभागमन. छत्रपती क्रेन आदरणीय पप्पू शेठ मोडक साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही मनापासून स्वागत. मॅचला होती सुरुवात. मॅच पुनश्च एकदा ऑन करतोय. अगदी विशाल इथे सज्ज होत आहेत आणि सुमित यांच्या प्रत्येक विकेटसाठी अनिकेत आंबेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला मॅच अगदी मित्रांनो पुनश्च एकदा ऑन करतोय. 18 चेंडू आणि 46 धाबांची आवश्यकता. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. इथे देखील गोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये अपील पुनश्च एकदा पंचांकडे वारंवार केले जाते. आई चेंडू भन्नाट गतीत आला आहे. डॉट बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अगदी इथे खरं तर मैदानाच्या आतमध्ये शरीर भेदक मारा आहे. चेंडू काय मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. अगदी इथे पुनश्च एकदा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. जो संघ खरं तर पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. चतुर्थ क्रमांक खरं तर पटकेल. 6 धाबा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू आणि 46 धाबांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे कामकाज पाहायला मिळेल. विशाल आक्रमण करतील का. आक्रमण करावं लागेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आपण पाहतो. त्याबरोबर डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. अमित मोडक यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय बाहुलीजी आंबेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे सुमितने जो झेल घेतलाय त्यासाठी युवासेना जिल्हा अध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आक्रमण क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय. एक मोठी विकेट खरं तर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह ठिकाणी आपण पाहतोय. अजित गायकवाड खरं तर दाखल होत असताना पाहायला मिळतील. अजित गायकवाड. त्यानंतर समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. अगदी विजयासाठी आपण पाहतोय 14 चेंडू आणि 45 धाबांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 45 धाबांची आवश्यकता. कशा प्रकारे कामकाज पाहायला मिळेल. अगदी एक जबरदस्त गोलंदाजी खरं तर गोलंदाजाने इथे बनवली आहे. सुमित शिंदे हा जवाब षटक खरं तर इथे हाताळलंय. पहिले दोनही चेंडू डॉट. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर अगदी मोठी विकेट आपल्या नावावरती केली आहे अजित गायकवाड. अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा अगदी अपील याही ठिकाणी केली जाते आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे खरं तर सेफ कळवलाय.
7 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकातला खरं तर अंतिमचा चेंडू इथे उरलाय. 13 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 45 धावांची आवश्यकता. अजित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. खुल्या टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शरीर भेदक मारा इथे देखील पाहायला मिळेल. लक्षात घ्या एष्ट्या खरं तर सांभाळून खेळा विनंती असेल. अगदी हाई चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे मिळाला आहे. 2 षटकांचा खरं तर खेळ संपवला जातोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमला. मॅजिक ओव्हर खरं तर इथे पाहायला मिळेल आणि मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज टीमचा कॅप्टन कोल रणजित मोडक आम्हाला पाहायला मिळतील मॅजिक षटकासाठी. मॅजिक खरं तर पाहायला मिळेल का? बॅटिंग टीम इथे कमबॅक करेल का? 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे. अमित मोडक खरं तर आपल्याला पाहायला मिळतील कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. ही लढत खरं तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो अगदी पाहायला मिळतीये. चला क्षेत्ररक्षण टीम चला वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण लगेच सजवा. अगदी 12 चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. अमित मोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी माऊली शेठ आंबेकर यांच्या माध्यमातून अमित मोडक यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. चला मित्रांनो मॅचला ऑन करणं गरजेचं असेल. रणजित मोडक खरं तर गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. मॅजिक ओव्हर खरं तर इथे मॅजिक पाहायला मिळेल का? अमित मोडक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅट्सला आपण ऑन करूयात. सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राईज. पहिलवान आदरणीय दिलीपजी बोडक यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राईज समोर खेळलाय आणि याबरोबर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 रन. थँक्यू डीजे. इथे चौकाराने केली जाते सुरुवात. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. एकीकडे कॅप्टन कुल अमित मोडक तर दुसऱ्या साईडला अगदी रणजित मोडक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. 16 धावा इथे पूर्ण केल्या जातील का? 16 जर बनल्या तर बोनस देखील मिळणार आहे. धावा बनवाव्या लागतील. आक्रमण करावा लागेल. धावांचा पाऊस पाडायला हवा आहे. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन त्यानंतर लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑन मिड ऑफ त्यानंतर अगदी मिड विकेट अगदी स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरला फटका. यस मैदानाच्या आतमध्ये इथे काय पाहायला मिळतंय?
यस बॅटर इथे सेफ असेल. मॅच आपण पुन्हा एकदा ऑन करतोय. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर अगदी कमबॅक झाला डॉट बॉल. दोनही कॅप्टन एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अगदी चांगला फटका खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाय. त्यानंतर याही चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने अगदी धावफलकामध्ये वाढ होते. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये अजित गायकवाड खरं तर पाहतोय. 9 चेंडू 40. एक समीकरण बनलंय मैदानाच्या आतमध्ये. अपील यस पंचांचं बोट आकाशाकडे मॅटर घडल्याकडे. ओ युटी विकेट. आज या ठिकाणी वडकी सुपर लीग 2025च्या निमित्तानं आमचे स्नेही या ठिकाणी उल्हास भाऊ शेवाळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं वडकी गावच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सन्मान होत आहे. हा सन्मान देण्यासाठी बाळासाहेबजी तुकाराम साबळे मामांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे वडकी गावचे ग्रामपंचायत सदस्य शंकरदादा गायकवाड दादांना विनंती आपण या ठिकाणी येऊन पाहुण्यांचा या ठिकाणी मान सन्मान करावा. किरण गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि किरण गुंजाळ यांच्या प्रत्येक षटकारासाठी ओमकार शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मॅचला ऑन करूयात. किरण गुंजाळ अगदी ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी हाई चेंडू चांगला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी डॉट बॉल या ठिकाणी. एक चेंडू इथे उरलाय. एक चेंडू उरलाय. किरण पुन्हा एकदा सज्ज होतील. आतापर्यंत या षटकामध्ये इथे चेंडू मात्र अवांतर धाव इथे पाहायला मिळते. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय मित्रांनो. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 6 आले. त्यानंतर काय पाहायला मिळेल. व्हाईट बॉल अवांतर धाव मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉल खरं तर बॅक टू बॅक. एक चेंडू आणि 9 धावा इथे होतील का. आक्रमण पाहायला मिळेल का. यस पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि विजय. आता मात्र 8 धावांची आवश्यकता. 8 येतोय की काय. इथे अगदी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये चुका झाल्यात आणि याबरोबर अतिघाई आणि संकट येते. ओ युटी विकेट. Major laser make the girl them a lose themselves. बॉलर
शुभम मोडक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 6 चेंडू 41. चला मॅच मित्रांनो 6 चेंडू आणि 41 धाबांची आवश्यकता. बॅटर अगदी न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला अक्षय पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती अमित मोडक कॅप्टन कूल. बॅट्सला मित्रांनो ऑन करूयात. 6 चेंडू 41 धाबांची आवश्यकता. शुभम मोडक अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अमित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे पहिला चेंडू इथे आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि झेल टिपलाय. विकेट आली आहे. अमित मोडक बॅक टू द पवेलियन. OUT. विकेट आलेली खरं तर या ठिकाणी पाहतोय. धक्का क्रमांक टीमसाठी अगदी 7वा धक्का आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 41 धाबांची आवश्यकता. 5 चेंडू विजयासाठी 41 धाबा खरं तर पूर्ण करणं गरजेचं असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गणेश गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गणेश गायकवाड न्यू बॅटर. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. शुभम खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शुभम मोडक शेवटचं षटक मार्गस्थ करतात. विकेट देखील एक आली आहे. 7वा धक्का टीमसाठी खरं तर बसवला आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला गणेश गायकवाड. खोलवर टप्प्यात चेंडू समोर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्याचबरोबर या चेंडूवरती सिंगल आहे ती मिळेल. सिंगल मिळते आणि स्ट्राईक वरती अगदी अक्षय मोडक या ठिकाणी आपण पाहतोय. थांबले होते. चेंडूला ओळखलं होतं. स्लो वन येणार आहे आणि इथे आक्रमण चढवला. क्षेत्ररक्षक देखील चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि यानंतर या चेंडूवरती देखील सिंगल आहे ती मिळतीये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 17 धाबा. त्यानंतर बॅकफुट वरती हवाई तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातोय झेल. OUT. गणेश गायकवाड बॅक टू द पवेलियन आणि याबरोबर मॅच देखील संपतीये. हॅलो. वडकी सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी इंडियन्स. चला बोथ कॅप्टन टॉस साठी पोहोचा. रणजित मोडक त्याचबरोबर आनंद ढवळे सर चला पोहोचा. चला रणजित सर लवकरात लवकर टॉस साठी या आणि आनंद ढवळे सर आपण पण टॉस साठी लवकरात लवकर यायचे. आदित्य आंधळे ठरलाय खरं तर या मॅचचा हिरो. मॅचचा हिरो आदित्य आंधळे ठरलेला आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य आपण पण या. टॉस खरं तर या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. टॉस संपन्न होतो या नंतरच्या मॅचचा. वडकी सुपर जायंट्स 2 मिनिटं सर. वडकी सुपर जायंट्स संघाचे कॅप्टन आनंद सर या. रणजित सर सुरुवातीला टॉस करून घेऊ. उशीर भरपूर झालाय त्यामुळे विनंती असेल या आणि टॉस करून तुम्ही पुन्हा एकदा टीम मीटिंगसाठी गेले तरी चालतील ही विनंती आहे. आणि टॉस करण्यासाठी जे मान्यवर असतील त्यांची सूत्र सांगण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय अभिजित आबा मोडक. हा टॉस करण्यासाठी ज्यांनी सुपर लीगमध्ये 2 व्हीलरच्या या ठिकाणी पारितोषिक दिलं असे वडकी